युधिष्ठिराच्या अश्वमेध यज्ञामध्ये आलेल्या मुंगसाचा देह अर्धा सोन्याचा झाला नाही आणि त्यातूनच कलियुगाचा प्रारंभ होतोय ही गोष्ट सहजपणे लक्षात येते. आता कालच्या भागात आपण बघितलं होतं की 2 शेतकरी आले होते युधिष्ठिराच्याकडं, जे आपल्या हंड्याला घेऊन तो एकमेकाचा आहे असं सांगत होते. आणि ते 2 शेतकरी कलियुगाचा आरंभ झाला की परत युधिष्ठिराच्याकडे येतात आणि काय आश्चर्य, दोघांच्याही भावना बदललेल्या आहेत. आता ते सांगू लागलेत की हा हंडा मला मी विकत घेतलेल्या शेतात सापडलाय, त्यामुळे तो माझा आहे. आणि ज्यानं शेत विकलंय तो सांगतोय मी याला शेत विकलं होतं, शेतात पुरलेलं माझं वाडवडिलांचं धन नव्हे, त्यामुळे तो हंडा माझा आहे. झालं. जे पूर्वी आपुलकी आणि औदार्य घेऊन आले होते ते दोघही आता लोभ आणि क्रोध घेऊन आलेले आहेत. या मोहाच्या क्रोधाच्या भावनेतून ते आता एकमेकाशी पुन्हा भांडू लागलेत. ते माझं हे सांगायला. काही दिवसांच्या पूर्वी हे तुझं आहे म्हणून जे भांडत होते ते आता माझं आहे म्हणून भांडू लागले होते. आणि भगवंत याच वेळी युधिष्ठिराला म्हणतात, धर्मराजा, औदार्याची जागा लोभाने आणि आपुलकीची जागा क्रोधाने घेतली की न्याय निवाडा करणं सोपं होतं, खूप सोपं होतं. बघा, आणि युधिष्ठिर आपला न्याय देतोय. काय न्याय देतोय? युधिष्ठिर म्हणतोय, तुमच्या दोघातला वाद मिटवायचा असेल तर या धनाचे मी 3 स्वतंत्र भाग करतो, सारखे भाग करतो, समान भाग करतो. 1 भाग जमीन विकणाऱ्याला दिला जाईल, दुसरा भाग जमीन विकत घेणाऱ्याला दिला जाईल आणि 3रा भाग राजाला दिला जाईल. या सगळ्या प्रक्रियेत तो सहभागी झाला म्हणून. बघा, औदार्याची जागा लोभानं आणि आपुलकीची जागा क्रोधानं घेतली की निवाडा करणं सोपं झालं आणि 1 भाग दुसऱ्याला गेला. थोडक्यात समाधान मानावं लागलं. इथे खरी गडबड आहे. जेव्हा आपण आपसात भांडतो तेव्हा ते जातं, काहीतरी भाग जातो. ती उगीच गोष्ट तयार नाही झाली. 2 बोक्यांनी चोरीला लोण्याचा गोळा उगीच तयार नाही झाला. आणि ते दोघंही हा न्याय स्वीकारून निघून जातात. जे पूर्ण याचे मालक असतात ते 33% समाधानी होतात. लक्षात, जे पूर्ण जे मालक होते ते 33% समाधानी होतात आणि 33% तिसऱ्याला देऊन मोकळे होतात. कलियुगाचा प्रारंभ हा आहे. भगवंत युधिष्ठिराला सांगतात, युधिष्ठिरा, आता या पृथ्वी तलावरती पृथूने घालून दिलेले नियम फक्त 1/4 ठरतील आणि काय काय घडेल लक्षात ठेव. भगवंत सांगतायत, भौतिक सुख या कलियुगात महत्वाची ठरतील. तरुण आपली जबाबदारी पार पाडणार नाहीत, आपली कर्तव्य पार पाडणार नाहीत. तरुण वर्ग कर्तव्यच्युत होईल, आपल्या कर्तव्यविन्मुख होईल. त्यासोबत भौतिक सुख खूप महत्वाची मानली जातील. ज्याच्या हाती सत्ता त्यालाच मान मिळेल. बळी तो कानपिळी ठरेल आणि ज्याच्या हाती सत्ता आहे त्यालाच मान मिळायला लागेल. न्याय या तत्वाला तिलांजली दिली जाईल. न्याय या जगात असणार नाही. माणसं शरीर सुख सुद्धा जंगली श्वापदासारखं घेऊ लागतील. जंगली श्वापदासारखं शरीर सुख घेऊ लागतील. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ज्याच्यावरती अन्याय झालाय तो संधी मिळाली की अन्यायाचा बदला अन्यायानेच घेईल, हे लक्षात ठेव. मत्स्य न्याय म्हणतात याला. ज्याच्यावरती अन्याय झालाय तो संधी नाही तोपर्यंत अन्याय सहन करेल आणि ज्या क्षणी त्याला संधी मिळेल तेव्हा तो समोरच्यावरती अन्यायच करेल. मोठा मासा छोट्या माशाला गिळतो तसं हे होईल, हे लक्षात ठेव. आता हा मत्स्य न्याय लागू होईल. अशा वेळी सगळ्या सृष्टीमध्ये अक्षरशः बेदिली माजलेली असेल. धर्म बुडेल
आणि युधिष्ठिर धर्माचा एकमेव अंश सोबत जिवंत राहिल्यामुळे 1/4 धर्म या पृथ्वीला तारून नेईल आणि तोपर्यंतच तारेल जोपर्यंत हा अन्याय सहन करण्याची क्षमता या पृथ्वीमध्ये असेल. ज्या दिवशी 1/4 धर्म देखील संपेल त्या दिवशी या पृथ्वीवर प्रलय येईल आणि कलियुगाचा सुद्धा अंत होईल. युधिष्ठिरा, हे लक्षात ठेव. कलियुगाचा अंत आणि या सृष्टीचा प्रलय एकदाच ठरलेला आहे. युधिष्ठिराला हे सांगितल्याबरोबर युधिष्ठिर म्हणतोय की मग आत्ता अजूनही का टिकून आहे व्यवस्थित सगळं. तेव्हा भगवंत सांगतात, युधिष्ठिरा, मी प्रत्यक्ष परमेश्वर, द्रौपदी देवता, तू 1/4 धर्म आहेस, भीम 1/4 धर्म आहे, अर्जुन 1/4 धर्म आहे, नकुल सहदेव मिळून 1/4 धर्म आहेत. या सगळ्या धर्म असलेल्या माणसांचं एकत्रीकरण करून घेऊन मी या सृष्टीचं संचालन करतोय. पुढे काय होईल आठवा. महाभारताची कथा सांगत असताना सुरुवात करताना मी तुम्हाला श्याम पाठकांच्या कर्णाचं उदाहरण दिलं होतं आणि म्हणालो होतो की महाभारत कुठे नाही, महाभारत तुमच्या आमच्या जीवनात आहे, तुमच्या आमच्या जगण्यात आहे. महाभारतातलं प्रत्येक पात्र तुम्ही आम्ही जगत असतो. कधी कधी आम्ही न्यायप्रिय होतो, धर्मराज झालेले असतो. कधी कधी आम्ही सशक्त होतो, आम्ही भीम झालेलो असतो. कधी कधी आम्ही योद्धा होतो, अर्जुन झालेलो असतो. व्याकुळ होतो, हळहळतो, नकुल सहदेव झालेलो असतो. सुंदर दिसतो, नकुल सहदेव झालेलो असतो. पदोपदी आमचा अपमान होतो, द्रौपदी झालेली असते. कधी कधी आम्ही दिसत नाही, धृतराष्ट्र झालेला असतो. दिसत असून बघत नाही, गांधारी झालेलो असतो. लोकांचं वाटोळं करण्याचा विचार येतो, शकुनी झालेलो असतो. असहाय्य होतो, विदूर झालेला असतो. कधी कधी आम्ही शब्दाला बांधले गेलेलो असतो, भीष्म झालेलो असतो. आणि मनाच्या कुरुक्षेत्रावर हे धर्म अधर्माचं युद्ध सातत्यानं सुरू असतं, असं मी सुरुवातीलाच म्हणालो होतो. आता इथे भगवंत काय सांगतायत बघा. हा अर्जुन, हा भीम, हा नकुल कशाचा बळी पडेल. आता लक्षात घ्या, तुमच्या आमच्यातला भीम, तुमच्या आमच्यातला अर्जुन, तुमच्या आमच्यातला नकुल सहदेव कशाचे बळी पडतायत ते बघा. झालंय की नाही असंच कलियुगाच्या प्रारंभाला जे सांगितलं देवानी ते झालंय की नाही नीट बघा. भगवंत सांगतात, अर्जुन आपल्या अहंकाराचा बळी ठरेल. आपण सर्वोच्च योद्धे आहोत, आपल्यासारखे आपणच, दुसरा कोणीच नाही. सगळीकडं आपलीच हवा, एकच फाईट, वातावरण टाईट. काल पण, आज पण, उद्या पण आम्हीच आहेत ना बॅनर. हे सगळे अहंकारात बुडालेले अर्जुन आहेत, लक्षात ठेवा. आपण सारे अर्जुन आहोत. कलियुगातला अर्जुन अहंकारात बुडालाय. कलियुगातला भीम जो आमच्यात आहे तो भुकेचा, हवेचा हाव हाव त्याचा बळी पडेल. मला हवंय, मला हवंय. इकडे बंगला, तिकडे घर, तिकडे फ्लॅट, तिकडं काय, 1 गाडी, 2 गाडी, 4 गाड्या, 5 गाड्या, 10 गाड्या, पोरासाठी, नातवासाठी, सुनेसाठी, बायकोसाठी, वाटेल ते. आज पण, उद्या पण, काय पण, सगळं काय तुमच्यासाठी. मला हवं, हे हवं, ते हवं, ते हवं. आणि ही सगळी हाव आजच्या भीमाला संपवेल. त्याची भूक मिटणार नाही. भीम आपला 1/4 धर्म त्याच्या भुकेने संपलेला असेल. नकुल भौतिक सुखात अडकेल. सगळ्यात सुंदर ना, भौतिक सुखात अडकेल. आम्ही अडकलोय. कार हवी, एसीच हवी, छान बेडरूम हवी, अटॅच टॉयलेट बाथरूम हवं, गाद्या गिरद्या मजबूत हव्यात, थंडीच्या दिवसात मुलायम रग हवी, रगीच्या आत रग विझवायला एक हवी, एकीवर भागत नाही दुसरी हवी, तमाशातली हवी, डान्स बार मधली हवी, इकडची हवी, तिकडची हवी. भौतिक सुखात नकुल अडकलेला असेल तर सहदेव आपल्या बुद्धीच्या अहंकाराने भ्रष्ट होईल, उद्धट होईल.
मीच ज्ञानी, माझ्या इतका ज्ञानी कुणी नाहीच आहे, मी सांगतोय तेच खरं आहे. तर बघा आताचे सगळे ज्ञानी कसे आहेत ते, मी सांगतोय तेच खरं आहे की नाही. उगाच छटाकभर असलेल्या ज्ञानाचा किलोभर अहंकार, किलोभर उद्धटपणा घेऊन मिरवत असतात. मग ते स्वतःला नामांकित अभ्यासू समजणारे असोत, कथा कीर्तनकार असोत की प्रवचनकार असोत, किती उद्धटपणा भरलाय बघा अंगामध्ये. मी सांगतोय ना मग तेच खरं आहे, तू सरक बाजूला. मग डिझोन आला कथा प्रवचन करणाऱ्या माणसांना. मग त्यासाठीचं मोठं मानधन आलं. मग मी करतोय ते कीर्तन तमाशासारखं का असे ना, पण ते ग्रेट आहे आणि ते 50,000 घेतल्याशिवाय करणारच नाही, ही वृत्ती आली, उद्धटपणा आला. त्यांना कुणी तुम्ही चुकताय हे सांगितलं, अरे कीर्तनात नाचू, कीर्तनाचे रंगी आहे, कीर्तनाचा रंग बदलून हिडगं नृत्य करणं नाही आहे हे सांगितलं की तू सांगणारा कोण असं आलं, उद्धट झाला. कलियुगात सगळं हे घडणार आहे. शिल्लक राहील तो फक्त आणि फक्त धर्म, आणि त्या धर्माच्या 1/4 25% भागावर हे जग चालेल. म्हणून लक्षात ठेवा, धर्म जगला पाहिजे. धर्मो रक्षते रक्षिताः हे लक्षात ठेवलं पाहिजे. धर्मातल्या प्रत्येक माणसाने एक राहिलं पाहिजे, तरच ते सेफ राहतील. कारण याच 25% आपली दोर टिकून आहे. ही दोर, हे कलियुग समस्त कौरव कुळाचा, यादव कुळाचा नायनाट कसं करणार आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.